Hello friends, welcome in online class. Today we are going to discuss about the lesson from class 10 Science and Technology part 2, and the name of lesson is Introduction to Microbiology. Students, this is the third video of this lesson. I am Rathod Narendra Manikrao, welcoming you in online class. Students, today we are going to learn प्रोडक्शन ऑफ बेव्हरेजेस. पेय, बेव्हरेजेस म्हणजे काय? पेय. याचं निर्मिती कशी होते ते आज आपण पाहणार आहोत. कॉफी, कोका, वाईन अँड सीडर आर द बेव्हरेजेस दॅट प्रोड्यूस्ड फ्रॉम कॉफी, अरेबिका, थिओब्रोमा, कोका, ग्रेप्स अँड ॲपल रिस्पेक्टिव्हली. बघा, काही पेय कॉफी, कोका, वाईन, सीडर असे तयार केले जातात. कॉफी, अरेबिका, थिओब्रोमा, कोका, ग्रेप्स आणि ॲपल या अन्नपदार्थांचा किंवा या फळांचा वापर करून ते बेव्हरेजेस तयार केले जातात. And for this production of beverages, various microbes are used. ह्या बेव्हरेजेस तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मायक्रोबचा वापर या ठिकाणी केला जातो. बघा, कॅन यू टेल म्हणलंय विच फंक्शन्स आर परफॉर्म बाय एन्झाईम्स सिक्रिटेड इन ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टम. काय म्हणलं बघा, जे एन्झाईम्स ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये सिक्रिट केले जातात त्यांचं फंक्शन काय असतं मग? तर डिफरंट एन्झाईम्स लाईक डायजेस्टिव्ह एन्झाईम्स सिक्रिटेड बाय डायजेस्टिव्ह सिस्टम इम्प्रूव्ह द प्रोसेस ऑफ डायजेशन. बघा, जे काही एन्झाईम्स डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये सिक्रिट केले जातात त्यांचं काम काय आहे? तर डायजेशनची प्रक्रिया इम्प्रूव्ह करणे, चांगली करणे. बघा, या ठिकाणी काय आहे? फ्रूट्स, त्याचं मायक्रोब्स युज्ड, रोल ऑफ मायक्रोब्स आणि नेम ऑफ बेव्हरेज या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, बघा, फ्रूट, कॉफी, अरेबिका या ठिकाणी मायक्रोब वापरला जातो. लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस. आणि ह्या मायक्रोबचं काम काय आहे? सेपरेटिंग सीड फ्रॉम द फ्रूट आणि बेव्हरेज तयार केला जातो. त्याचं नाव आहे कॉफी. थिओब्रेमा कोका हे फ्रूट आहे. मग या ठिकाणी मायक्रोब्स वापरले जातात. कॅन्डिडा, हॅसेन्युला, पिंचिया आणि सॅकॅरोमायसिस. मग ह्याचा रोल काय आहे? ह्या मायक्रोबचा रोल काय आहे याच्यामध्ये? सेपरेटिंग सीड फ्रॉम द फ्रूट्स आणि बेव्हरेज तयार केला जातो कोका. तर ग्रेप्स, सॅकॅरोमायसिस सेरेव्हेसिया, सॅकॅरोमायसिस सेरेव्हेसिया. मग याचं काम काय आहे? फर्मेंटेशन ऑफ ज्यूस आणि याच्यापासून तयार केलेलं बेव्हरेज जे आहे ते आहे वाईन. ॲपल, सॅकॅरोमायसस सेरेव्हेसिया मायक्रोब इथं वापरला जातो. आणि इथं याचा रोल काय आहे? तर फर्मेंटेशन आणि याच्यापासून काय तयार होते? सीडर नावाचं पेय किंवा बेव्हरेज तयार होतं. गिव्ह नेम ऑफ सम एन्झाईम्स. आता काही एन्झाईमचे नाव बघा. द पेप्सिन अँड रेनिन सिक्रिटेड बाय स्टमक, ट्रिप्सिन अँड लायपेस सिक्रिटेड बाय पॅनक्रियाज, पेप्टायडेसेस अँड अदर एन्झाईम्स सिक्रिटेड बाय इंटेस्टायनल ग्लँड्स. द पेप्सिन अँड रेनिन सिक्रिटेड बाय स्टमक. दीज आर सम एन्झाईम्स विच आर सिक्रिटेड इन द ह्युमन स्टमक. बघा, आता आपण पाहतोय मायक्रोबायल एन्झाईम्स. द एन्झाईम्स ऑब्टेन्ड बाय द ॲक्टिव्हिटी ऑफ मायक्रोब्स आर युज्ड इन द इंडस्ट्रियल प्रोसेसेस. तर बघा, मायक्रोबायल एन्झाईम्समध्ये हे जे काही मायक्रोबायल एन्झाईम्स आहेत, जे मायक्रोबायल एन्झाईममधून आपल्याला एन्झाईम्स ऑब्टेन होतात, हे मायक्रोब्स काय करतात? इंडस्ट्रियल प्रोसेसेसमध्ये याचा वापर केला जातो. अँड these microbial enzymes are better than the chemical catalyst.
ह्या मायक्रोबाईल एन्झाईमचा जो वापर आहे तो केमिकल कॅटलिस्टच्या मानाने कितीतरी चांगल्या प्रकारचा असतो. अँड मायक्रोबाईल एन्झाईम्स वर्क ॲट द लो टेम्परेचर, लो pH अँड लो प्रेशर. म्हणून हे कसं आहे, बेनिफिशियल आहे. एनर्जी इज सेव्ड इन द प्रोसेस ऑफ युझिंग मायक्रोबाईल एन्झाईम. ड्युरिंग द प्रोसेस वेअर द मायक्रोबाईल एन्झाईम्स आर यूज्ड देअर एनर्जी इज सेव्ड. त्या ठिकाणी मायक्रोबाईल एन्झाईमच्या वापरामुळे काय होतं, एनर्जी सेव्ह होते. देर इज नो नीड ऑफ इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट फॉर द प्रोसेस. ज्या ठिकाणी मायक्रोबाईल आपण एन्झाईम्स वापरतो त्या ठिकाणी इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंटची आवश्यकता लागत नाही. ओनली स्पेसिफिक प्रोसेसेस आर कॅरीड आउट बाय द एन्झाईम. ठराविक प्रोसेस त्या ठिकाणी एन्झाईम मार्फत केली जाते आणि अननेसेसरी बाय प्रोडक्ट्स आर नॉट फॉर्म ड्युरिंग द रिॲक्शन. मायक्रोबाईल एन्झाईमच्या मार्फत जे रिॲक्शन होते त्या ठिकाणी बाय प्रोडक्ट जे तयार होतात ते खूप कमी प्रमाणात किंवा नको असलेले बाय प्रोडक्ट्स या ठिकाणी तयारच होत नाहीत. अँड प्युरिफिकेशन इज नॉट निडेड. या ठिकाणी प्युरिफिकेशनची गरज नाही. हेन्स एक्सपेन्शन ऑफ प्युरिफिकेशन्स आर रिड्यूस्ड. मग प्युरिफिकेशनची गरजच नसेल तर प्युरिफिकेशनसाठी लागणारा खर्च आहे तो खर्च काय होतो, कमी होतो. अँड एलिमिनेशन अँड डिकम्पोजिशन ऑफ वेस्ट मटेरियल इज अवॉइड. देन एन्झाईम्स कॅन रिड्यूस अँड मायक्रोबाईल एन्झाईम्स आर दस इको फ्रेंडली. बघा एवढ्या गोष्टी त्या मायक्रोबाईल एन्झाईम्समध्ये असतील म्हणून त्याला आपण काय म्हणतो, इको फ्रेंडली. वाय? बिकॉज इट डू नॉट मेक एनी हार्म टू द इकोसिस्टम. सो वॉट these microbes are or microbial enzymes are said to be the eco-friendly. Here some examples of microbial enzymes are given here. Isomerases, ligases, these are the examples of some microbial enzymes. हे जे काही वर दिलेले आहेत, ऑक्सिडोरिडक्टेसेस, ट्रान्सफरेसेस, हायड्रोलेसेस, लायसेस, आयसोमरेसेस आणि लिगासेस हे काही मायक्रोबाईल एन्झाईमची उदाहरणं आहेत. अँड इंडस्ट्रीज दॅट यूज मायक्रोबाईल एन्झाईम्स दॅट आर डिटर्जंट इंडस्ट्री वेअर द मायक्रोब्स आर used in a cleaning process to remove dirt and at low temperature. बघा ह्या मायक्रोबाईल एन्झाईमचा उपयोग डिटर्जंटमध्ये केला जातो ज्या ठिकाणी लो टेम्परेचरला डर्ट म्हणजे घाण स्वच्छ करण्यासाठी याचा उपयोग होतो. ऑब्टेन ग्लुकोज अँड फ्रुक्टोज सिरप फ्रॉम द कॉर्नफ्लोअर युझिंग एन्झाईम ऑफ बॅसिला अँड स्ट्रेप्टोमायसिस. बघा ग्लुकोज आणि फ्रुक्टोज सिरप आपल्याला कॉर्नफ्लॉवरपासून मिळवण्यासाठी आपण ह्या काही एन्झाईमचा वापर करतो जसे की बॅसिलिया आणि स्ट्रेप्टोमायसिस. इंडस्ट्रीज फॉर चीज मॅन्युफॅक्चर, प्लांट एक्स्ट्रॅक्ट, टेक्स्टाईल, लेदर, पेपर अशा ठिकाणी सुद्धा ह्या मायक्रोबाईल एन्झाईमचा वापर केला जातो. सम मायक्रोब्स आर यूज्ड इन द प्रोडक्शन ऑफ अमायनो ॲसिड. काही मायक्रोबचा वापर अमायनो ॲसिड निर्मितीसाठी केला जातो. अँड दीज अमायनो ॲसिड्स आर यूज्ड इन मेकिंग कमर्शियल प्रोडक्ट. हा अमायनो ॲसिड कशासाठी वापरला जातो तर कमर्शियल प्रोडक्ट तयार करण्यासाठी ह्या अमायनो ॲसिडचा वापर केला जातो. ग्लुटामिक ॲसिड, सिट्रिक ॲसिड, ग्लुकॉनिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड, त्यानंतर एटाकॉनिक ॲसिड are such amino acids which are prepared by action of certain microbes on some plant source. बघा हे काही ॲसिड्स आहेत जे ॲसिड्स काय केले जातात मायक्रोब्सपासून तयार केले जातात आणि काही प्लांट सोर्सपासून तयार केले जातात. आता झॅन्थेमम गम आपण पाहतोय. झॅन्थेमम गम Xanthomonas species is used to make the xanthemum gum by fermentation of starch and molasses. बघा xanthemum gum हे जे कुठून मिळवलं जातं तर झॅन्थोमोनास स्पेसीस पासून हे मिळवलं जातं आणि इट इज युज्ड फॉर फर्मेंटेशन ऑफ स्टार्च अँड मोलॅसेस. इट इज युजफुल ड्यू टू
प्रॉपर्टीज लाईक सोल्युबिलिटी इन हॉट अँड कोल्ड वॉटर अँड इट्स हाय डेन्सिटी. ह्याची डेन्सिटी जास्त असल्या कारणाने आणि थंड आणि गरम ह्या दोन्हीमध्ये तो डिझॉल्व्ह होत असल्यामुळे याची उपयुक्तता वाढते. अँड इट इज युजफुल द प्रोडक्शन ऑफ पिगमेंट, फर्टिलायझर्स, विडीसाइड्स, टेक्स्टाईल पिगमेंट, टूथपेस्ट, हाय क्वालिटी पेपर, टूथपेस्ट, टेक्स्टाईल पिगमेंट, विडीसाइड्स, फर्टिलायझर्स म्हणजे खते आणि काही पिगमेंट्स तयार करण्यासाठी ह्या झॅन्थेमम गमचा वापर केला जातो. सबस्टन्सेस ऑब्टेन फ्रॉम मायक्रोबाईल प्रोसेसिंग अँड देअर फंक्शन. दीज आर आपण पाहतोय सम सबस्टन्सेस अँड देअर फंक्शन. सिट्रिक, मॅलिक अँड लॅक्टिक ॲसिड यांचं फंक्शन काय आहे? टू मेक द मीडियम ॲसिडिक. मीडियम ॲसिडिक करण्यासाठी ह्या सबस्टन्सेसचा वापर केला जातो. पुढे ग्लुटामिक ॲसिड, लायसिन, ट्रिप्टोफेस, ग्लुटामिक ॲसिड, लायसिन आणि ट्रिप्टोफेन याचं फंक्शन आहे फॉर बाइंडिंग द प्रोटीन. प्रोटीन बाइंडिंगसाठी याचा वापर केला जातो. नायसिन अँड नेटामायसिन याचं फंक्शन आहे मायक्रोबाईल रिॲक्टर म्हणून हे काम करतात. ॲस्कॉर्बिक ॲसिड, व्हिटॅमिन सी, B12, B2 याचं फंक्शन आहे अँटीऑक्सिडंट अँड व्हिटॅमिन्स. बीटा कॅरोटीन, लायकोपेनस, झॅन्थेनस आणि ल्युटिन. The function of these substances is edible color. To making the edible color, it is used polysaccharides, glycolipid. It is used as a emulsifier. Vanillin, ethyl butyrate त्याला आपण फ्रूट फ्लेवर म्हणतो. पेपरमिंट फ्लेवर, essence of various fruit and flowers. They are used as a essence. Xylitol and aspartame, it is used in a artificial sweetener or low calorie sweetener बनण्यासाठी याचा वापर केला जातो. Here what do you mean by antibiotics? आता अँटीबायोटिक कुणाला म्हणायचं? तर कंपाऊंड ऑफ कार्बन ऑब्टेन्ड फ्रॉम सम बॅक्टेरिया अँड फंगाई which are able to destroy or prevent the growth of harmful microbes are called as antibiotics. Antibiotics one type of medicine आपण म्हणतो जे हानिकारक मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ थांबवतात किंवा त्यांना नष्ट करतात, त्याला आपण म्हणतो अँटीबायोटिक्स. अँड विच प्रिकॉशन शुड वी टेक अबाउट देअर कन्झम्पशन. म्हणजे हे अँटीबायोटिक आपण ज्यावेळेस घेतो तर त्यावेळेस कुठली काळजी घेतली पाहिजे? तर इट इज डेंजरस टू टेक अँटीबायोटिक ॲट आवर ओन विल. कुठलंही अँटीबायोटिक आपल्या मनाने घेणं हे काय आपल्याला धोक्याचं ठरू शकतं. दे शूड टेकन ओनली व्हेन डॉक्टर प्रिस्क्राइब टू द टेक डोज. जर डॉक्टरने आपल्याला ते घ्यायला सांगितलं असेल तरच ते घ्यायचं आहे, आपल्या मनाने घ्यायचं नाही. वन शुड नॉट परचेस एनी अँटीबायोटिक फ्रॉम द मेडिकल स्टोअर विदाऊट अ प्रिस्क्रिप्शन फ्रॉम द डॉक्टर. डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय कुठलंही अँटीबायोटिक आपण आपल्या मनाने मेडिकल्समधून खरेदी करायची नाही. वन शुड नॉट यूज अँटीबायोटिक्स अकॉर्डिंग टू ओन विल to treat common diseases like throat infection, common cold or influenza. बघा आपण काय करतो? What we did? Someone suffering from the certain disease and he took a medicine and he told to other, take that medicine, it is good for this. Like that you do not do. बघा काय म्हणतो आपण? एखाद्या व्यक्तीला जर कुठला आजार झाला असेल, सर्दी खोकला ताप, आणि एखादी गोळी खाल्ल्यानंतर त्याला बरं वाटलं असेल तर तो काय करतो? पुढच्याला सल्ला देतो की ही गोळी खा, आपण त्याने ते बरं होईल. तसं आपण करायला नको, कारण ती अँटीबायोटिक त्याला सूट झाली म्हणजे आपल्याला सूट होईल असं नाही. हियर विच प्रिकॉशन शुड बी टेकन अबाउट देअर कन्झम्पशन. बघा आपण मागच्या वेळेस पाहिल्यासारखंच तर पाचवा कोण काय? द डोसेज ऑफ अँटीबायोटिक्स आर टोल्ड बाय डॉक्टर. डॉक्टर अँटीबायोटिकचे डोस सांगितलेले असतात अँड शुड बी कम्प्लिटेड अँड शुड नॉट बी लेफ्ट हाफ
वे इवन इफ वन फील वेल. डॉक्टरने जेवढा डोस सांगितलेला आहे तेवढा डोस पूर्ण करायचा आहे. जर डॉक्टरने 5 दिवसाचा डोस दिला असेल आणि आपल्याला 2-3 दिवसामध्ये बरं वाटत असेल तर गोळ्या खाणं थांबवायचं नाही, तर ते 5 दिवसाचा पूर्ण डोस कंप्लीट करायचा. Even if we find antibiotic very effective, we should not suggest antibiotics to other people. एखादी अँटीबायोटिक्स जर बेनिफिशियल असेल तर ते आपण ते लोकांना सजेस्ट करायचे नाही. आता मी अगोदर म्हटल्याप्रमाणे अँटीबायोटिक्स whose expiry date is over should not be used. ज्यांची एक्सपायरी डेट संपलेली आहे, एक्सपायर संपलेल्या औषधांना आपण कधीही खायचं नाही. मग आता पाहतो बघा अँटीबायोटिक्स. Antibiotics are medicine. Antibiotic काय आहेत? These are the medicine obtained from different type of bacteria and fungi by carrying out certain processes. काही प्रोसेसेस करून बॅक्टेरिया आणि फंगाईंपासून मिळवलेले औषध म्हणजे अँटीबायोटिक, जे आपण आजाराला ट्रीट करण्यासाठी वापरतो त्याला आपण औषध असं म्हणतो. अँड सम ह्युमन डिसीजेस अँड व्हेटरनरी डिसीजेस हॅव बीन कंट्रोल्ड ड्यू टू अँटीबायोटिक ट्रीटमेंट. मानवाला झालेले आजार किंवा पशुपक्ष्यांना झालेले आजार ह्या अँटीबायोटिकच्या वापराने आपण काय करू शकतो? ट्रीट करू शकतो, दुरुस्त करू शकतो. अँटीबायोटिक्स विच आर यूज्ड अगेन्स्ट ग्रॅम पॉझिटिव्ह अँड ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. बघा कुठले कुठले आहेत? पेनिसिलिन, सिफॅलोस्पोरिनिन, मोनोबॅक्टम, बेसिट्रेसिन, इरिथ्रोमायसिन, जेंटामायसिन, निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, वैनकोमायसिन, रेफामायसिन against the tuberculosis. These are some examples of antibiotics. Pepsin, cephalosporin, monobactam, bacitracin, erythromycin, gentamicin, neomycin, streptomycin, vancomycin आणि रेफामायसिन हे काही अँटीबायोटिक्सच्या नावं आहेत किंवा अँटीबायोटिक्सची उदाहरणं आहेत. तर विच डिफरंट मटेरियल आर डिकम्पोज्ड इन अ बायोगॅस प्लांट. बायोगॅस प्लांटमध्ये कुठले कुठले मटेरियल डिकम्पोज होतात? तर ऑल ऑर्गॅनिक मटेरियल्स आर डिकम्पोज्ड इन अ बायोगॅस प्लांट. आपल्याला माहिती आहे बायोडिग्रेडेबल सबस्टन्सेस सच ॲज ॲनिमल अँड प्लांट वेस्ट, dung and urine of the animal, farm waste are decomposed in the biogas plant. बघा ॲनिमल वेस्ट आणि प्लांट वेस्ट, त्याचबरोबर ॲनिमल डंग, त्याचबरोबर ॲनिमल युरिन आणि फार्म वेस्ट शेतामधला पालापाचोळा हे या बायोगॅसमध्ये डिकम्पोज्ड केलं जातं. विच युजफुल मटेरियल्स आर ऑब्टेन्ड थ्रू इट अँड विच इज द फ्यूल आउट ऑफ दोज. कुठले कुठले उपयोगी मटेरियल मिळतात आणि फ्यूल कुठलं बाहेर पडतं? तर द बेस्ट क्वालिटी ऑफ मॅन्युअर अँड फ्युएल इज ऑब्टेन्ड फ्रॉम द बायोगॅस प्लांट. चांगल्या प्रकारचं खत आणि इंधन आपल्याला ह्या बायोगॅस प्लांटपासून आपल्याला पाहायला मिळतं. अँड द बायोगॅस कंटेन मिथेन, कार्बन डायऑक्साईड अँड H2S गॅस इन अ स्मॉल प्रॉपोर्शन. बघा ह्या बायोगॅसमधून मिथेन वायू, कार्बन डायऑक्साईड वायू आणि H2S ह्या थोड्या प्रमाणामध्ये त्या प्लांटमधून बाहेर पडतो. अँड डिकम्पोजिशन ऑकर थ्रू विच ऑर्गॅनिझम? तर द मिथेनोजेन्स बॅक्टेरिया प्रेझेंट इन द एक्स्ट्रा ऑफ द ॲनिमल ब्रिंग्स अबाउट द डिकम्पोजिशन ऑफ द वेस्ट मटेरियल. बघा जो बॅक्टेरिया प्रेझेंट असतो इन ह्युमन, ॲनिमल ऑर ॲनिमल्स, इट ब्रिंग्स अबाउट द डिकम्पोजिशन ऑफ वेस्ट मटेरियल. जे ॲनिमलमध्ये जो बॅक्टेरिया प्रेझेंट असतो तो ह्या वेस्ट मटेरियलचं डिकम्पोजिशन करत असतो. हिअर वी मे स्टॉप. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. If you like the video, please share and subscribe. Thank you.